धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे जागतिक पर्यावरण दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीने भव्य पर्यावरण जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले। पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। ही प्रभात फेरी शिरपूर येथील पाचकंदील परिसरातून सुरू होऊन शिरपूर बसस्थानकापर्यंत काढण्यात आली। फेरी दरम्यान युवकांनी झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा, हरित स्वराज्याचा ध्यास, पर्यावरण संरक्षणाचा श्वास अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। फेरीचा समारोप शिरपूर बसस्थानक येथे करण्यात आला। यावेळी आगार प्रमुख व बसस्थानक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत 5 वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। हरित स्वराज्य अभियान अंतर्गत ही पर्यावरण चळवळ सातत्याने पुढे सुरू राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या कार्यक्रमात अनुभव युवा मंचचे चेतन जाधव, राधिका तुरंगार, जयेश बागुल, मोनाली पटेल, राहुल राठोड, किरण अविनाश पाटोळे, वैष्णवी दीपाली, योगेश पावरा, ऋषिकेश पाटील, विशाल शिरसाट, दुर्गेश पाटील, अनिल राजपूत, दर्शना दोरिक, गौरव, अजय राठोड तसेच जिल्हा समन्वयक जितेंद्र राठोड आदी उपस्थित होते। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज शिरपूर। आज अनुभव शिक्षा केंद्राच्या वतीनं धुळेमध्ये प्रभात फेरीचं आयोजन केलेलं होतं। पर्यावरण दिन आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून हा कार्यक्रम नियोजित केलेला होता। शिरपूरमध्ये पाचकंदील ते बसस्थानकापर्यंत प्रभात फेरी फिरून विविध घोषणा देऊन त्याचबरोबर विविध सामाजिक कार्यक्रम राबवून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। त्याचबरोबर शिरपूर बस स्थानकावर काही झाडं लावून आगार प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये ते वृक्ष संवर्धन करण्याचा संकल्प आम्ही केला। याच्यामध्ये तालुका अध्यक्ष चेतन जाधव